आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय होण्यासाठी मानव सुरक्षा सेवा संघाचा संघाचे संगमनेर प्रांत अधिकारी यांना निवेदन। संगमनेर तालुका हा मोठा तालुका असून धोरणात्मक निर्णयानुसार अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे। आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे म्हणून मानव सुरक्षा सेवा संघ या राष्ट्रीय संघटनेने पुढाकार घेऊन संगमनेर विभागाचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे तसेच संगमनेर तालुका महसूल तहसीलदार गिरी यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखवसरे साहेब, राष्ट्रीय सचिव भारत म्हसे साहेब, प्रदेश अध्यक्ष बशीर भुरे साहेब, पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित गाडे, सिबलापूरचे माजी सरपंच मधुकर मतोंडे, त्रिंबक मगर सामाजिक कार्यकर्ते हरीश उंबरकर, किरण गायकवाड, अनिल म्हसे, संजय वाडेकर, अशोक गुळवे साहेब, मोहित गायकवाड, सुरेश सांगळे, मधुकर कांगणे साहेब, दिलीप लंके साहेब या सर्वांनी शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले। यामुळे गोरगरीब जनतेचे ग्रामीण भागातील कामे तातडीने होतील व आश्वी बुद्रुक तसेच सर्व परिसराचा चांगलाच विकास होईल। मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून आश्वी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना आम्ही आवाहन केलं होतं की गेल्या काळामध्ये आश्वी बुद्रुकमध्ये जे अप्पर तहसील कार्यालय होण्याबाबत जो तिढा निर्माण झाला होता, तीव्र आंदोलन केले जात होते। आमचं म्हणणं असं होतं की मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आश्वी बुद्रुक परिसरातील खेडोपाडी असणारे गोरगरीब जनता जी आहे यांचे अश्रू पुसण्याचं काम जेव्हा सक्सेस होईल, जेव्हा अश्रू पुसण्याचं काम जेव्हा अप्पर तहसील कार्यालय होईल त्यानंतर खरोखर त्या गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम सोपं होऊन जाईल। कारण गोरगरीब प्रत्येक व्यक्ती हा तालुक्याला जाऊन आपले कागदपत्र करू शकत नाही। त्याच्या जवळच्या नजदीक गावामध्ये एखादा अप्पर तहसीलदार कार्यालय झालं तर याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो, परिसराचा विकास होऊ शकतो। या दृष्टीने आम्ही मानव सुरक्षा सेवा संघाच्या नात्याने मानव सुरक्षा सेवा संघ एक कुटुंब आहे। या परिसरातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या एकमताने आम्ही अप्पर तहसीलदार कार्यालय आश्वी बुद्रुक येथे हवे म्हणून आज निवेदन देत आहोत। आश्वी गावातील मानव सेवा संघ त्याचप्रमाणे कृती समिती यांच्या माध्यमातून आज आम्ही ज्या आश्वी गावात जे शासनाने GR काढला आहे आणि तिथं अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी शासनाची इच्छा आहे। त्याचबरोबर इथल्या ग्रामीण पंचकृषीतील सर्व नागरिकांची तीच इच्छा आहे आणि हा जो काय भार पडतो शासनावर तोही कमी होईल कामाचा। त्याच्यापुढं जाऊन असं आहे की जे गोरगरीब जनता आहे ज्यांना पायपीट करावं लागते, 4-4 चक्रा मारावं लागतात, ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगता ते येतात, त्यांचा पैसाही वाचत आणि त्यांचे कामं जलद गतीने होते। म्हणून आश्वी एक प्रमुख केंद्रबिंदू असून ह्याच ठिकाणी हे कार्यालय व्हायला पाहिजे अशी तमाम इथल्या परिसरातल्या पंचकृषीतल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे। तरी जे शासनाने GR काढला आहे या GRचं आम्ही तर स्वागतच करत आहोत। तरी मी बोलता बोलता सांगू इच्छितो की शेर म्हणतो अभी तो ये झांकी है, अभी खेल बाकी है। हाँ, शम्मा जलती है अंधेरी रातों में, उजाला होता है सूरज की किरणों से। संघर्ष समिति का है ये नारा और शासन का GR तो सबका प्यारा, सबका प्यारा। तरी मी शासनाला विनंती करतो या गोरगरीब जनतेचे कामं आणि जे सरकारी अनुदान असतात ते मिळण्याकरता जर तिथे ते कार्यालय झालं तर अतिउत्तम। आम्ही या GR काढला याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत। तसेच त्याचप्रमाणे साकूरला सुद्धा हे आपण तहसील कार्यालय होणार आहे, त्याचबरोबर घारगावला होणार आहे। मग आश्वीत का होऊ नये? आश्वी परिसर खूप मोठा आहे आणि या संगमनेरला येण्या जाण्यात त्यांचा वेळ व्यर्थ आहे। त्याकरता शासनाचंही आम्ही स्वागत करत आहोत आणि आमचे जे काही कार्यकर्ते आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे आणि आमचे जे कार्यकर्ते भरत भाऊ म्हसे, त्याचप्रमाणे अमोल भाऊ सर आणि त्याचबरोबर यादव भाऊ मनतोडे, असे मधुकरराव मनतोडे असे सामाजिक कार्यकर्ते या गोष्टीसाठी पुढे आलेले आणि शासनाने लवकरात लवकर याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि त्याच्याकरता हे कार्यालय जरी आश्वीला होत आहे त्याच्याकरता जागेचाही शोध लागलेला जुनी ग्रामपंचायत आहे
त्याचप्रमाणे सरकारी भूखंड पण आहे, तरी लवकरात लवकर या कामाला सुरुवात करू. ह्या इथल्या जनतेचे जे काही कामं होणार आहेत ते लवकरात लवकर व्हावेत, त्यांचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये आनंद होणार ही अशी आम्ही या शासनाला विनंती करतो व आमचा जो आजचं दिलेलं निवेदन याचा परिपूर्ण विचार करून योग्य तो ठिकाणी ते कार्यालय व्हावं अशी आमची इच्छा आहे.